नमो नमः। आजचा श्लोक आहे छायायां खलु गंतव्यम आगंतव्यम तथैव च मिष्टान्नभक्षणं कुर्यात् ततो लक्ष्मीर्मिलिष्यति। सावलीतून यावे, सावलीतून जावे, गोडधोड अन्न खावे आणि लक्ष्मी त्यानंतर लक्ष्मी मिळेल। थोडं वेगळं वाटते ना? तर बघा, यातच एक कहाणी दडलेली आहे। एका शेटजीला 2 मुलं होते आणि तो शेवटच्या घटकेला मुलांना सांगितलं शेवटी की माझ्या वहीमध्ये मी माझी वसियत लिहून ठेवलेली आहे, त्याप्रमाणे करा म्हणजे तुम्हाला खूप आनंद मिळेल, तुम्हाला खूप संपत्ती मिळेल। मग मुलांनी मृत्यू झाल्यानंतर शोधून काढली वही आणि त्या डायरीमध्ये लिहिलेलं होतं हा श्लोक, सावलीतून जा, छायां खलु गंतव्यम आगंतव्यम तथैव च, आणि तसेच या आणि गोडधोड अन्न मिष्टान्नं भक्षणं कुर्यात, रोज गोडधोड अन्न खावा। मग मुलांनी काय, तेव्हा लक्ष्मी मिळेल असं म्हटलेलं होतं। मुलांनी काय केलं, पूर्ण घरापासून शेतापर्यंत मंडप मारला। इतका खर्च आला मंडप टाकण्यासाठी की बस। आणि गोडधोड अन्न खाल्ल्यामुळं त्यांची इतकी गरिबी आली की त्यांना काही कळतच नव्हतं, वडील असं का लिहिलेत आणि आपण तसं वागायला तर का होत नाही आहे। एक साधू घरात आले आणि साधूला त्यांनी म्हणले की आम्ही वडिलांच्या लिहिल्याप्रमाणे आम्ही करत आहोत, पण असं होत आहे, काय करावं। मग साधूंनी वही पाहिली तर श्लोक लिहिला होता छायां खलु गंतव्यम। अरे मुलांनो, सावलीतून जावा याचा अर्थ असा नाही, तुम्ही तर मंडप टाकलात, तर सावलीतून जावाचा अर्थ असा आहे की सूर्य निघण्याच्या पूर्वी शेताला जा, आगंतव्यम तथैव च, आणि तसंच या म्हणजे सूर्य मावळल्यावर घरी या। त्याच्यानंतर छायां खलु हे मिष्टान्न भक्षण, मग 2 कार्य जर तुम्ही सकाळी जर लवकर गेलात आणि उशिरा आलात तर तुमचं कष्ट इतकं होईल की घरात आल्यावर जे मिळेल ते तुम्हाला गोडधोड अन्न मिळेल, मग त्यातून तुम्हाला खूप आनंद मिळेल, समाधानानं तुम्ही खासाल, तेच गोडधोड अन्न आहे असा याचा अर्थ आहे। मग लक्ष्मी मिळेल। मग दोन्ही मुलांना बापरे, खरंच वडिलांनी किती गूढ अर्थ लिहून ठेवलेला आहे असं वाटलं आणि मुलांनी तेव्हापासून मग कष्ट करायला सुरुवात केली। सावलीतून जाण्याचा अर्थ घेतला की लवकर पहाटे जायचं आणि दिवस मावळल्यावर घरी यायचं, आणि कष्ट इतकं करायचं की घरी आल्याबरोबर जे काही बायकोनं जे काही घरात वाढलेलं असेल ते खूप गोड लागू लागलं आणि मग त्यांची प्रगती होऊ लागली, लक्ष्मी येऊ लागली, शेतामध्ये पीकच पीक पडू लागलं। पाहिलात तर असा त्याचा अर्थ होता। म्हणून कष्ट करणे खूप जरुरी आहे, कष्टाशिवाय काही मिळत नाही। जर तुम्हाला हा श्लोक आवडला असेल तर सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।